नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह बेल आयकन ते प्रेस करा. त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर नवीन कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडे यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. जी कथा मी घेतली आहे त्यांच्या लालूचा घोडा ह्या कथासंग्रहातनं, आणि कथेचं नाव आहे वधूवरांची उचला उचली. ऐकूयात. सुमितची नियोजित वधू स्वाती त्याला शोभेशी होती. उंचीत सुमित स्वातीपेक्षा 4 इंच उंच होता. आता स्वातीने हाय हिल्सच्या चप्पल घातल्या असत्या तर ती त्याच्यापेक्षाही उंच दिसली असती, हा भाग वेगळा. सुमित स्वातीपेक्षा गोरा होता. आता स्वातीने तो कुठला मसण्या बँडचा साबण लावला असता आणि आंघोळ केली असती तर 15-1 दिवसात त्याच्यापेक्षा गोरी दिसली असती, हा भाग वेगळा. अजून एक, सुमितच्या डोक्यावर भुरभुरणारे केस होते. त्याचं कपाळ रुंद होतं, डोळे काळेभोर होते, नाक टोकदार होतं. एकूण काय तर त्याचा चेहरा रेखीव होता आणि त्या चेहऱ्याला साजेसा एकंदरीत शरीराचा बांधा होता. आता स्वातीने प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली असती तर तिचंही व्यक्तिमत्व अधिक डौलदार दिसलं असतं म्हणा. पण सध्या आहे त्या परिस्थितीत सुमितबरोबर संसार करायचा तिचा विचार होता. सर्वसाधारणपणे ज्या बायकांचे नवरे त्यांच्यापेक्षा सुंदर किंवा देखणे असतात अशा बायकांना आपापल्या नवऱ्याचं डोकं खायची इच्छा जरा जास्तच प्रबळ असते. थोडक्यात सांगायचं ना तर सुमितबरोबर आपलं लग्न जमल्याचं कळालं तेव्हा स्वातीनं मनोमनी ठरवून टाकलं की ह्याचं बऱ्यापैकी डोकं खायचं. त्या दोघांच्याही आईवडिलांनी त्यांचा साखरपुडा थाटात साजरा केला तेव्हा तर स्वातीला आता सुमितचं डोकं लवकर खायला मिळणार याचा खूप आनंद झाला. त्यांच्या लग्नाला 1.5 महिन्याचा अवकाश होता. त्यामुळे त्यांना एकमेकांना भेटायची, बोलण्या सवरण्याची, इतकंच नाही तर सिनेमाला जाऊन पडद्यावरचा सिनेमा बघण्याचं नाटक करण्याची सुद्धा परवानगी मिळाली. आणि त्या दोघांनी एकमेकांना भेटायचा असा काही धडाका लावला ज्याचं नाव ते. एक दिवशी संध्याकाळी त्या दोघांनी गावातल्या बागेतली सगळ्यात निर्जन जागा शोधून काढली आणि आजूबाजूला गर्दी नसताना सुद्धा एकमेकांना खेटून बसले. स्वाती सुमितच्या डोळ्यात बघत म्हणाली, आपल्या लग्नाला आता अवघे 25 दिवस उरलेत नाही का? मनगटावरच्या घड्याळात बघत सुमित म्हणाला, 24 दिवस 5 तास 55 मिनिटं टू बी एक्झॅक्ट. कधी एकदा लग्न होतं असं झालंय बघ मला. स्वाती म्हणाली, मला तर बाई भीती वाटते. भीती कसली? अगं मी आहे ना. त्याच्या दिशेनं किंचित सरकत स्वाती म्हणाली, म्हणूनच भीती वाटते रे. तिला अधिक जवळ घेत सुमित परत म्हणाला, काय भ्यायचं कारण नाही का? मी म्हणजे कोणी जंगलातून शहरात आलेला बिबट्या किंवा वाघोबा नाही आहे. हो ते आहे रे ठाऊ. हो 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 आलं लक्षात आलं. तुम्हा पोरींना आपल्या सासूबाईची भीती वाटते नाही का? पण मी माझ्या आईचा म्हणजे पूर्ण विश्वास देतो. म्हणजे तुझ्या सासूबाईंच्या बद्दल का? सर्टिफिकेटच देऊन टाकतो ना मी की तुला तिला भ्यायचं अजिबात कारण नाही. माझी आई खूप प्रेमळ आहे. आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे ती तुझ्याशी वागेल. मी पुढे जाऊन असं म्हणायचं सुद्धा धाडस करीन की माझ्यापेक्षाही तुझ्यावर ती जास्त प्रेम करेल. नाही रे, मला आईविषयी काही म्हणायचं नाही आहे. त्या प्रेमळ आहेत याचा अनुभव घेतला आहे मी. अगं मग माझ्या वडिलांविषयी तेच आहे. हा, आता त्यांच्या मिशा थोड्या मोठ्या आहेत त्यामुळे ते जरासे उग्र रागीड दिसतात, ते मान्य आहे मला. पण स्वभावानं ते सुद्धा खूप प्रेमळ आहेत बरं का. तुला फणस माहिती आहे ना? फणस, आमचे नाना फणसासारखे बाहेरनं काटेरी आणि आतून गोड रसाळ आहेत. घरातली आठळी सुद्धा गोड लागेल. नाही रे, मला नाना आई यांची अजिबात भीती वाटत नाही आहे. अगं मग माझ्या नाना आणि आईच्या व्यतिरिक्त घरात वावरणारा एकमेव माणूस म्हणजे मीच आहे. तुला माझी भीती वाटते? अरे आश्चर्यच म्हणायला पाहिजे. मला तुझी नाही रे भीती वाटत. तुझी कसली भीती? पुरुषासारखा पुरुष तू, मला नाही तुझी भीती वाटत. अगं मग तुला भीती वाटते ती कोणाची किंवा कशाची ते तरी सांग ना. मला खरं म्हणजे ना प्रत्यक्षातल्या लग्नाची म्हणजे लग्न समारंभातल्या ना विधींची भीती वाटते. तुला लग्न लावणाऱ्या भटजीची भीती वाटते का? त्यांची नाही रे भीती वाटत.
आता सुमितला किंचित राग आला. काय येडच्या पोरगी, उघड डोकं खातीये. पण अद्याप लग्न व्हायचं असल्यामुळे तिच्यावर रागानं खेकसण्याचा अधिकार त्याला प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे राग गिळून तो शांतपणे म्हणाला, हे बघ, तू जरा स्पष्ट करून सांगशील का काय ते? सगळे अंदाज तुझ्या पुढे व्यक्त करून झालेत माझे, म्हणून म्हणतोय मी. अरे आता पुन्हा काय? सांगितलं ना की मला लग्न समारंभातल्या विधींची भीती वाटते. अरे तुला प्रत्यक्षातल्या लग्नाची भीती वाटते म्हणजे आश्चर्यच म्हणायला पाहिजे. अगं आजकाल कितीतरी लग्न होतात, कुणाला कसली भीती म्हणून वाटत नाही. लग्नाकरता हॉल मिळत नाही, केटरिंगवाले मिळत नाहीत, बँड ताशेवाले मिळत नाहीत, हारफुलं मिळत नाहीत आणि भटजी नावाची जमात दुर्मिळ झाली आहे. पण तरीसुद्धा या बिकट परिस्थितीवर मात करून लग्न होतातच. हनीमूनसाठी सगळी थंड हवेची ठिकाणं नवरा नवरींच्या गर्दीनं ओसंडून वाहत असतात. हनीमून नंतरची पायरी म्हणजे मॅटर्निटी होममधल्या खाटा भरलेल्या असतात. आणि त्याही पुढची पायरी म्हणजे मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्याकरता काय काय करावं लागतं ते मी तुला सांगायला नको. तात्पर्य काय? तर अशा बिकट परिस्थितीत सुद्धा लग्न होत असतात. घाबरायचं आहे कशाला? ते सगळं ठाऊक आहे रे, आणि मी तशा करता लग्नाला घाबरते असं का समजतोयस? मग भीती वाटते म्हणून जप करतेस ना मगाचपासनं, तो कशासाठी? अगं आभाळात विमान उडत असताना त्यात बसून काहींनी लग्न केली आहेत थाटामाटात. प्रचंड आकाराच्या पाण्याच्या टाकीत उतरून लग्न लावणाऱ्या भटजीला सुद्धा पाण्यात उतरून काहींनी लग्न केली आहेत. एका बहादरांनी तर स्वच्छतागृहाचं महत्त्व कळावं म्हणून संडासात जाऊन लग्न केलंय. त्याला पुढे न बोलू देता स्वाती म्हणाली, पुरे रे पुरे, सगळ्या प्रकारच्या लग्नांची माहिती तू जमवली आहेस हे आलंय माझ्या लक्षात. मला भय वाटतंय ते वेगळ्याच गोष्टीचं. सुमित कंटाळला. जांभई देत म्हणाला, हे बघ आता तू स्पष्टपणे सांगून टाक ना, नेमक्या कुठल्या गोष्टीबद्दल तुला भीती वाटतेय? उद्या सांगेन, आता निघो, काळोख पडायला लागलाय. आणि ती दोघं निघाली. दोघांनीही एकमेकांना हवेतली चुंबनं दिली, निरोप घेतला. सुमित म्हणाला, उद्या निसंकोचपणे सांग बरं का तुला कसली भीती वाटतेय ते, काढू काहीतरी मार्ग आपण. तुला भीती वाटते या गोष्टीचं काय टेन्शन आलंय मला, ते तुला नवरा झाल्याशिवाय नाही कळणार. काहीतरीच काय, मी तुझा नवरा कशी होईन? आणि समजा तशी झाले तर तुला बायको कशी मिळेल? तिच्या ह्या अचाट तर्कशास्त्रापुढे नम्र होण्याव्यतिरिक्त सुमितला दुसरं काहीही करणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी आधीच ठरल्याप्रमाणे त्याच वेळी त्याच जागी ते दोघं आले. आल्या सुमित म्हणाला, चला मागच्या पानावरनं पुढं सुरू. अरे काय नाही रे, हे लग्नविधी असतात ना त्यांची भीती वाटते मला. सुमित स्वतःच्या नकळत कपाळावर आठे चढवत म्हणाला, लग्नातल्या विधींची कसली आली ग भीती? मला तर काही कळेनासच झालंय. अगं लग्न लावून द्यायला भटजी नावाचा प्राणी उपस्थित असतो. तो ज्या वेळी जे करायला सांगतो ते त्या वेळी आपण करत जायचं. समजा नाही लक्षात आलं, गप्प बसायचं. मग तो आपणहून पुन्हा सांगेल, त्यावेळी मात्र लक्षपूर्वक ऐकायचं बरं का. आणि त्याला मध्येच थांबवत स्वाती म्हणाली, त्याबद्दल नाही रे बाबा. आता लग्नविधी चालू असताना नेमक्या कुठल्या क्षणी मला खूप भीती वाटते ना ते सांगते. मी आधी बरीच लग्न अटेंड केली आहेत, सगळे लग्नविधी लक्षपूर्वक बघितलेत. अगं मग सगळे लग्नविधी बघितली आहेस तर भय कशाचं वाटतं तुला ते सांग. ऐक ना नीट. सीमांत पूजन नावाचा एक विधी असतो का नाही, त्यात वधूचे आईबाबा वराचं स्वागत करतात, त्याच्या पायावर पाणी घालतात, टॉवेलनी त्याचे पाय पुसतात, कपाळावर त्याच्या टिळा लावतात, नंतर त्याला ओवाळतात आणि त्याला लग्न समारंभाच्या ठिकाणी घेऊन येतात. राजा राणी खुर्चीपैकी राजाच्या खुर्चीवर त्याला सन्मानानं बसवतात. मग आता ह्या विधीत तुला घाबरण्यासारखं काय आहे हे काय आपल्या लक्षात नाही आलं बाबा? नाही रे, या विधीच्या वेळी मला घाबरायला होतं असं मी म्हटलेलंच नाही आहे, कारण यात घाबरण्यासारखं काही नाहीच आहे. स्वातीने एकमत दर्शवलं. अगं मग तू घाबरतेस ते कुठल्या क्षणी? ऐक ना. त्यानंतर भटजी वराकडनं काही विधी करून घेतात. दरम्यान मुहूर्ताची वेळ लिहून ठेपायला अगदी थोडा अवधी उरलेला असतो. वराला एका लाकडी पाटावर उभं केलं जातं. त्याच्या पुढ्यात अंतरपाट धरला जातो. त्याचवेळी वधूचा मामा तिला घेऊन जवळ येतो. अंतरपाटापलीकडे वधूला वरासमोर उभं केलं जातं. अंतरपाटापलीकडून वर वधूला चोरून बघण्याचा प्रयत्न करतो. इकडे मंगलाष्टकं सुरू होतात. थांब. आता मला वाटणाऱ्या भीतीचा क्षण अद्याप आलेला नाही, तो यायचा आहे. मंगलाष्टकं संपता कोणीतरी येतं, वधूवराच्या हातात पुष्पहार देतं. मंगलाष्टकं संपतात, मुहूर्ताची वेळ येऊन ठेपते.
तेवढ्यात तिला थांबवून सुमित म्हणाला, मी सांगतो आता पुढे काय होतं. मुहूर्ताच्या क्षणी भटजी अंतरपाट दूर करतात आणि वधूला सांगतात, हा हार त्याच्या गळ्यात घाल. मग वधू वराच्या गळ्यात हार घालते. नंतर वर वधूच्या गळ्यात हार घालतो. जमलेले लोक अक्षदांचा वर्षाव करतात. फोटोग्राफरला नेमक्या क्षणी क्लिक करणं जमलेलं नसतं, त्यामुळे वराला वधूच्या गळ्यातला हाराला हात लावायला तो सांगतो. ॲक्शन रिप्ले होतो, कॅमेरा फ्लॅश होतो आणि मग त्याला परत थांबवत स्वाती म्हणाली, थांब रे थांब, तुझे आत्ता सांगितलंस ना त्या वर्णनाची टेप जरा रिवाइंड कर. म्हणजे भटजी मंगलाष्टक भसाड्या आवाजात म्हणतायत, मुहूर्ताची वेळ येऊन ठेपली आहे, इथपर्यंत येऊन थांब. आता मी सांगते ना ते नीट ऐक. मंगलाष्टक संपतात, मुहूर्ताची वेळ होते, अंतरपाट दूर होतो, वधू वराच्या गळ्यात हार घालायला हात वर करते आणि 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 काय आणि काय काय अरे वराच्या उजव्या डाव्या बाजूला उभे असलेले त्याचे टार्गेट मित्र त्याला एकदम वर उचलतात. वधूला त्याच्या गळ्यात हार काही घालता येत नाही. वधू गोंधळते, बावरते, बावचळते. आपण काय करावं हे तिला सुचत नाही. स्वाती सांगायला लागली, सुमितचं तोंड बघायला लागली. त्याच्या अगं वराला वर उचलला ना की वधूच्या डाव्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्यांनी वधूला वर उचलायचं. वधूनं वर उचललेल्या अवस्थेत चढदिशी वराच्या गळ्यात हार घालायचा, मोकळं होऊन जायचं. सो इझी यू नो. सुमितनं अगदी सहजपणे सांगितलं. येस आय नो, पण त्याच क्षणाची मला प्रचंड भीती वाटते रे. आता मला सांग, तुला तुझ्या मित्रमंडळींनी वर उचलून धरलं तर मी तुझ्या गळ्यात वरमाला घालणार कशी? वरमाला न घालता आपलं लग्न होणार कसं? अगं तुझ्याही बाजूनं तयार कर ना काही जणांना. तुला सुचवायला काय होतंय रे? अरे माझ्या बाजूनं मला उचलतील असे जवळच्या नात्या गोत्यातले पुरुषच नाही आहेत ना. पुरुषच नाहीत? अरे बापरे, म्हणजे काय? मी नाही समजलो. अरे मला एक मामा, मावश्या 4 आहेत. माझ्या 4ही मावश्यांना प्रत्येकी 2 मुली, मुलगा एकही नाही. मामा आजन्म ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्याला मुलगा असायचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्या वडिलांना भाऊच नाही, एकच बहीण, त्या बहिणीला 3 मुली. स्वातीनं परिस्थितीतलं गांभीर्य त्याच्या लक्षात आणून दिलं. अरे बापरे, मग तुझ्या संबंध खानदानात मुलीच मुली, एकही मुलगा नाही? आश्चर्यच आहे म्हणायचं हे. तू बस आश्चर्य करत. थोडक्यात सांगायचं तर लग्नात ऐनवेळी मला उचलून धरतील अशी पुरुष मंडळी नाही आहेत आणि माझ्या आत्ते किंवा मावस बहिणी काही मला उचलू शकणार नाहीत. स्वातीनं आता नेमकी अडचण बोलून दाखवली. अच्छा अच्छा अच्छा, हा प्रॉब्लेम आहे असं म्हणत तो सुद्धा विचारात पडला. पुढच्या क्षणी चुटकी वाजवत म्हणाला, काय हरकत नाही, ही हरकत नाही, मी माझ्या आणखीन काही मित्रांना सांगेन तुला उचलायला. हे असलं सांगायला तुला काही वाटतंय का? का का काय झालं? अरे काय झालं काय? अरे परपुरुषाचा स्पर्श नाही का होणार माझ्या अंगाला? तुला सगळं फोडून सांगायला लागतं बाबा. अरे तावरनं ताकभात ओळखावा की रे माणसानं. मग थोडा विचार करून सुमित म्हणाला, तुझ्या बोलण्यात पॉइंट आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा स्पर्श तुझ्या अंगाला झालेला अजिबात चालणार नाही मला. त्याकरता तू मला मागासलेला म्हणालीस ना तरी सुद्धा चालेल. नाही ना चालणार? नाही ना चालणार? मग आता ह्या समस्येवर उपाय शोधून काढ. आता सुमित विचारात पडला. थोडा वेळ दोघंही काहीही न बोलता एकमेकांची तोंड बघत बसले. एवढ्यात काहीतरी महत्त्वाचं सुचल्यासारखं स्वाती म्हणाली, मला याच्यावर उपाय सुचतोय, तुला पटतोय का बघ. आधी सांग ना. तू तुझ्या मित्रांना आधी बजावून सांगायचं की अंतरपाट दूर झाल्यावर तुला कोणी वर उचलायचंच नाही. नाही म्हणजे नाही. अगं असं कसं सांगता येईल? मुळात मी तसं काही सांगायला गेलो ना तर त्यांच्यातले काही जण तोंड देखलं म्हणतील की आम्ही काय उचलणार बिचलणार नाही, पण ऐनवेळी घात करतील. अगं ते मला वर उचलतील ते ऐनवेळी. हो अगं बाई, आणि मग माझी पंचायत करून ठेवतील. काय आहे तुला सांगू का, मी सुद्धा माझ्या काही मित्रांना त्यांच्या लग्नात वर उचललेलं आहे ना गं. त्यामुळे माझ्या लग्नाच्या वेळी मला उचलू नका असं सांगणं योग्य नाही ना ठरणार, नाही का? अरे पण ऐन मुहूर्ताच्या वेळी असं वर उचलणं किती धोक्याचं असतं, तुला ठाऊक आहे का? धोका? धोका कसला आलाय बोडक्याचा? सुमितनं एकदम बिंदास होऊन विचारलं. अरे धोका म्हणजे असा की अशा वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारू शकत नाहीस तू. मागे एका लग्नाच्या वेळी नवऱ्या मुलाला त्याच्या मित्रांनी वर उचललं. नवरा मुलगा होता 6 फूट उंच आणि किडकिडीत, त्यामुळे त्याला वर उचलल्याबरोबर तो अगदी कमरेतच वाकला. इतका वाकला की त्याचं डोकं वधूच्या पायावर आपटलं. अंगावर शहारा आणत स्वातीने सांगितलं,
मग आपल्या पायावर पडल्यामुळं वधूनी त्याला कुठला आशीर्वाद दिला? गमतीनं सुमितने तिला विचारलं, तुला गंमत वाटतेय? त्या बिचाऱ्याचं तोंड आपटलं रे. समोरचे 2 दात हालायला लागले. त्याचं तोंड सुजलं. मला सांग, सुजलेल्या तोंडाने त्याने हनीमून कसा साजरा केला असेल? अरे हे बघ, उगा काहीतरी मीठ मसाला लावून सांगू नको. दात कसे हालायला लागतील, तोंड कसं सुजेल, फार फार तर त्याचं नाक चपटं होईल. सुमितनं हसू आवरत एक शक्यता बोलून दाखवली. ते तर झालं, नाक सुद्धा चपटं झालं. तो त्यानंतर झाला गेंगाणा. कोण जबाबदार याला? पुढे काय झालं ते सांग. लग्न पुढे लागलं का अर्ध्यावर थांबलं? नाही, त्याने टळलेला मुहूर्त आणखीन टळू नये म्हणून त्याही अवस्थेत वधूच्या गळ्यात माळ घातली आणि पुढचे विधी सुरू होण्याआधी डेंटिस्टकडे जाऊन आला. किती गोंधळ झाला. सगळ्यांचा मूड ऑफ झाला. त्याला वर उचलणाऱ्या त्याच्या मित्रांचे चेहरेच पडले. करायला काय गेलो आणि काय झालो असं त्यांना वाटायला लागलं. स्वाती सुमितकडे बघत म्हणाली, आणि सुमित काहीच बोलत नाही हे बघून पुढे म्हणाली, अरे आणखीन एका लग्नात सुद्धा असाच गोंधळ झाला होता. वराला त्याच्या मित्रांनी उचललं आणि वधूच्या नातेवाईकांनी तिला उचललं. गळ्यात हार घालायच्या वेळी दोघांची डोकी मात्र एकमेकांच्या डोक्यावर आपटली. ही मोठी टेंगळा आली. विश्वास बसत नसेल तर फोटो दाखवते मी तुला त्यांच्या टेंगळांचा. काय म्हणतेस काय तू? सुमितने विचारलं आणि भुवया उंचावून आश्चर्य व्यक्त करत तो तिच्याकडे बघायला लागला. स्वाती उत्साहानं पुढं म्हणाली, अरे परवाच्या माझ्या मैत्रिणीच्या लग्नात तर तिला वर उचलणारी जी मंडळी होती ना, त्यांचाच तोल गेला. आणि वधू सकट 4-5 नातेवाईक लग्नाच्या स्टेजवरनं पडले की खाली. सगळ्यांना लागलं आणि त्यातल्या एकाचा हात स्टेजजवळ खुर्चीत बसलेल्या म्हातारबुवांना लागला. त्या म्हातारबुवांची कवळी खाली पडली, फुटली ती. म्हातारबुवांनी जे काही तांडव नृत्य केलं ते सगळे बघून घाबरले. लग्न राहिलं एका बाजूला, त्या म्हातारबुवांचा राग आवरण्यात सगळ्यांची शक्ती खर्च झाली. स्वाती, दिस इज टू मच. तू तुझ्या पदरचं काहीतरी सांगतेस हा? म्हणजे मी खोटारडी असं म्हणायचं तुला? स्वातीने रागानं विचारलं आणि ती निघून जाण्याकरता उठूनच उभी राहिली. प्रकरण उगाच गंभीर होतंय हे बघून सुमितनं तिचा हात धरून तिला खाली बसवला आणि म्हणाला, हे बघ, तू खोटारडी आहेस असं मला मुळीच म्हणायचं नाही. घडला असेल, तू पाहिलंस म्हणजे नक्की घडला असेल. तुला सांगतो, अगं असं वधूवरांना वर उचलायचं असतं ना, तेव्हा फार काळजीपूर्वक सगळं करावं लागतं. जरा कुठे कोणाचं काही चुकलं की सगळा डोलारा कोसळतो. कोसळतो कनी डोलारा, कोसळतो कनी. आता कसं बोलला शहाण्यासारखा? मी तरी दुसरं काय म्हणत बघतीये? अरे महिन्यापूर्वी माझ्या मावस बहिणीचं लग्न झालं. ती आहे अंगानं सुटलेली, तिला कोण उचलणार? वराला त्याच्या मित्रमंडळींनी उचलल्यावरती आपली खालीच उभी राहिली. वराकडे बघून म्हणाली, मी आपल्या गळ्यात माळ घालावी असं वाटत असेल तर खाली या जमिनीवर, तोपर्यंत मी अशीच उभी राहणार. तर मग मोठा पेचच निर्माण झाला की. आता वराला ज्यांनी वर उचललं होतं ते तरी त्याला किती वेळ वर उचलून धरणार? 5-1 मिनिटांनी त्यांचा दम झाला खालास. त्यांनी वराला आणलं खाली, केला जमिनीवर उभा. तेव्हा कुठं वधूनं त्याच्या गळ्यात माळ घातली. हा प्रकार बघून जमलेल्यांपैकी एक जण मोठ्यानं सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला, वधूनं लग्न लावण्याआधी बाजी मारली बरं का. आता ह्याला जन्मभर तिचं ऐकायला लागणार. वधू वरचढ ठरली. यावर वधूच्या बाजूनं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वराचा चेहरा मात्र पडला. सुमित म्हणाला, काय ग, तू काय ह्या संपूर्ण तयारीनिशी आली काय? एक से एक बडकर केसेस ऐकवतीयस. अरे या उचला उचलीच्या प्रकारातले धोके तुझ्या लक्षात यावेत म्हणून खऱ्याखुऱ्या घटना ऐकवते मी. काही बोध घेणार असशील तर घे. तू मला घाबरवतीयस. आता तो विषय थांबवूयात, आपण दुसरं काहीतरी प्रेमाचं उत्साहाचं बोलूयात. बोलू ना, त्यात काय. काय रे, तुझ्याकडची सगळी खरेदी झाली? लग्नात मला जे मंगळसूत्र दागिने घालणार आहे ते झाले तयार? तू फार कोरडं बोलायला लागलीस आता. अगं प्रेमासंबंधी बोल, प्रेमाची एखादी कविता म्हणून दाखव. नाही तर असं करू, आपण एखादं द्वंद्व गीत गुणगुणूया. चालेल का? चालेल की, पण आज मला लवकर घरी यायला सांगितले आईने. मला वाटतं आपण आता निघूयात. आणि ती उठून उभी राहिली. सुमित तिच्या हाताला धरून उठत म्हणाला, तुला द्वंद्वगीत म्हणता येत नाही, सरळ सांग की. आणि ती दोघं आपापल्या घराच्या दिशेने निघाली. काही दिवस असेच उलटले. स्वाती सुमित नेहमीप्रमाणे एकमेकांना भेटत राहिले. पुढच्या आयुष्याचे मनोरे रचत राहिले. पण त्यांच्या बोलण्यात एकदा तरी हा उचला उचलीचा विषय निघतच होता. लग्नाला अवघे 2 दिवस असताना सुमितने स्वातीला निक्षून सांगितलं, हे बघ, मी माझ्या सगळ्या मित्रांना गंभीरपणे सांगितलंय की लग्न मुहूर्ताच्या वेळी अंतरपाठ दूर झाल्यानंतर मला वर उचलायचं नाही. अजिबात नाही. नाही म्हणजे नाही. त्यांनीही ते तसं मान्य केलंय.
लग्नाच्या वेळी धमाल करायला मिळणार नाही म्हणून ते माझ्यावर नाराज झालेत, पण हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐनवेळी तिथं काय होईल हे मी नाही तुला सांगू शकणार. कदाचित माझं ऐकून ते मला वर उचलणार नाहीत. तसं झालं तर बरं होईल, मी तर म्हणेन उत्तम होईल. पण समजा काहीतरी घोटाळा झाला, कुणाला निरोप मिळालाच नाही आणि त्यामुळे अचानक पुढे येऊन मला कोणी उचललं, तर तू त्याची तयारी ठेव. एकदम बावचळून जायचं नाही. तयारी ठेव म्हणजे काय रे? म्हणजे काय ते तुला ठाऊक आहे की. पण पुन्हा सांगतो, तुलाही त्या क्षणी कुणी उचलून धरेल अशी व्यवस्था करून ठेवायला विसरू नको, नाहीतर विचकाट ठरलेला आहे. तुला इतके दिवस सांगत आली आहे ना, तेच आज पुन्हा सांगते. मला कोणी परपुरुषांनी उचलून वर घेतलेलं चालणार नाही. आहे बघ, तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे. ते मी केलं असं समजतो. बाकी सब ऊपरवाले के हात में. ऊपरवाला म्हणजे तूच का? कारण तुलाच वर उचललं जाणार ना. हे बघ, या उपर मला काय बोलायचं नाही. आणि मग तो लग्नाचा दिवस उजाडला. दोन्ही बाजूचे वराडी जमले. सनईचे सूर कानावर पडायला लागले. नातेवाईक मित्रमंडळींच्या हसण्या खिदळण्याला ऊत आला. खेळीमेळीचं गमतीचं वातावरण पसरलं. घाई धांदल सुरू झाली. भटजीबुवा एक एक विधी पार पडत होते. हे आणा, ते लवकर आणा, तगादा लावत होते. संबंधित माणसं इकडून तिकडे तिकडून इकडे धावत होती. बायकांनी आपापले घोळके केले होते. अधूनमधून लग्नमंचावरच्या घडामोडीकडे लक्ष देऊन बघत त्यांची हलक्या आवाजातली शेरेबाजी चालली होती. गप्पांना ऊत आलेला होता. मधून मधून मुहूर्ताच्या वेळची एकमेकांना आठवण त्या करून देत होत्या. तेवढ्यात 8-10 वर्षांचा गोरा गोमटा, सगळ्या बाजूंनी सुटलेला, गरगरी चेंडूची आठवण करून देणारा, अंगावर गडद रंगाचा टी-शर्ट आणि पॅन्ट घातलेला एक मुलगा बायकांच्या घोळक्याजवळ आला आणि आपल्या आईला विचारायला लागला, मम्मी 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 ऐक ना मम्मी 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 माझं लग्न कधी करणार तू? यावर हसून त्याच्या आईने कपाळाला हात लावला आणि म्हणाली, अरे पप्पू, तू इथे बायकात कुठे आलास? डॅडींच्या शेजारी जाऊन बस जा. पप्पू रुसल्यासारखा गाल फुगवून विचारायला लागला, माझं लग्न कधी करणार आहेस ते सांग आधी. मम्मी म्हणाली, करूया हां करूया. तुझ्यासाठी आधी एक बायको शोधू आणि करू हां लग्न. आता जा, शहाणा आहे की नाही तू? तेवढ्यात एका बाईनं लग्नाच्या बाजारात उभ्या असलेल्या एका तरुणीकडे त्याचं लक्ष वेधवलं आणि विचारलं, अरे पप्पू, हिच्याशी करशील का लग्न? हो करीन की. पप्पू म्हणाला. ती तरुणीला अजून चूर झाली. पप्पूची आई आपल्या मैत्रिणीला हसून म्हणाली, लग्नाला यायला अजिबात तयार नव्हता हो. सांगितलं तुझंही लग्न करू तेव्हा कुठे यायला तयार झाला. पप्पूच्या आईची मैत्रीण इतर महिला वर्ग फिसफिसला यावर. 10-1 मिनिटानंतर पप्पू पुन्हा आला आणि म्हणाला, मला 1000 रुपये दे. अरे डॅडींकडनं घे. पण 1000 रुपये का हवे तुला? त्या मुलींनी माझ्या चपला कुठेतरी लपवून ठेवल्या आहेत. 1000 रुपये मागतायत त्या. तुझ्या चपला कशाला पळवतील? त्या फार तर नवरदेवाच्या चपला पळवतील. अगं त्या सगळ्या म्हणतायत मीच नवरदेव आहे. गंमत करताय तरी तुझी. जा डॅडींजवळ जाऊन बस. इकडे सुमित आणि स्वातीच्या लग्नाच्या मुहूर्ताची वेळ जवळ यायला लागली. सुमितच्या सीमांतपूजनाचा कार्यक्रम आधीच झाला होता. स्वातीच्या वडिलांनी त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याला आसनस्थ होण्याची विनंती केली होती. मुंडावळ्या बांधलेला, उंची कपडे परिधान केलेला सुमित देखणा आणि रुबाबदार दिसत होता. पुढचे काही विधी पार पडले आणि भटजींनी त्याला पाटावर उभं राहायला सांगितलं. लगेच त्याच्यापुढे अंतरपाट धरण्यात आला. जवळची नात्यागोत्यातली मंडळी मंचावर जमा झाली. फोटोग्राफर योग्य तो कोण साधण्यात गर्क झाला. कुणीतरी म्हणालं, मामानं मुलीला घेऊन यायची वेळ झाली. त्याबरोबर एकच गडबड उडाली. गर्दीत स्वातीच्या मामाला सगळे शोधायला लागले. मामा कुठे आहे, मामा कुठे आहे, जो तो एकमेकांना विचारायला लागला. तेवढ्यात हातात टोपी घेऊन मामा हजर झाला. अहो मामा, डोक्यावर टोपी ठेवा, कोणीतरी सुचवलं आणि मग थोड्याच वेळात मामा स्वातीला घेऊन मंचावर आला. स्वाती सुमित समोर अंतरपाटाच्या पलीकडे उभी राहिली. मंगलाष्टकं सुरू झाली. जमलेल्यांनी अक्षताचे तांदूळ या हातातून त्या हातात घ्यायला सुरुवात केली. स्वातीच्या मावशीनं स्वरचित मंगलाष्टकं म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या सुरात सूर मिसळून मधूनच भटजीबुवा शुभमंगल सावधान अशी आरोळी मारायला लागले. अक्षतांचा मारा व्हायला लागला. त्यानंतर आणखीन एकानं स्वरचित मंगलाष्टक सुरू केलं. भटजीचं लक्ष घड्याळाकडे होतं. मुहूर्ताची वेळ येऊन ठेपली. 1.5 मिनिटं बाकी उरलं. भटजींनी मग अधिक वेळ जाऊ न देता शुभमंगल सावधान प्रचंड आरोळी मारली. अंतरपाट दूर केला. अक्षतांची सुनामी लाट वधूवरांच्या डोक्यावर आदळली आणि भटजींनी स्वातीला सूचना केली, आता हार
त्याच्या गळ्यात घालायचा आहे. आणि तेवढ्यात हॉलमधल्या 10-12 तरुणी एकदम मंचावर चढल्या आणि काय होतंय न होतंय ते कळायच्या आधी त्यांनी स्वातीला एकदम वर उचललं. सुमित वासून मान वर करून स्वातीकडे बघत राहिला. ही घटना त्याला इतकी अनपेक्षित होती की काय करावं ते त्याला सुचेना. येडबंबूसारखा चेहरा करून तो बघत राहिला. स्वाती गडबडली. खरं म्हणजे ऐनवेळी विचका व्हायला नको म्हणून लग्नाच्या आदल्या दिवशी आपल्या कॉलेजमधल्या मैत्रिणींना गाठवून तिने जर कोणी सुमितला उचललं तर आपल्याला उचला अशी सूचना दिली होती. पण तिच्या अतिउत्साही मैत्रिणींनी तिला आधीच वर उचललेलं होतं. 4-5 फूट उंचीवरच्या स्वातीला प्रश्न पडला की सुमितच्या गळ्यात हार घालायचा कसा. सुमित एव्हाना सावरला. हसऱ्या चेहऱ्यानं तिच्याकडे बघायला लागला. हार घालण्यासाठी स्वाती जरा वाकली आणि तिच्या हातातला हार खाली पडला. तो नेमका खाली उभ्या असलेल्या गोलमटोल पप्पूच्या गळ्यात. पप्पू आनंदानं ओरडला, माझं लग्न झालं, माझं लग्न झालं. आणि पुढच्या क्षणी त्यांनी सुमितच्या हातातला हार खेचला आणि मैत्रिणींनी खाली उतरवलेल्या स्वातीच्या गळ्यात घालून टाकला. प्रचंड हास्यस्फोट झाला. स्वातीच्या डोळ्यांपुढे काळोख पसरला. तिने आधारासाठी आपल्या आईचा हात धरला. सुमित मडदेशी खालीच बसला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह, आता पुढे काय. भटजींनी डोकं हलवलं, तोडगा काढला. ते म्हणाले, आता आणखीन 15 मिनिटांनंतर दुसरा मुहूर्त आहे. त्या शुभ मुहूर्तावर लग्न लावूया. त्याआधी कोणीतरी पळा, वधूवरांसाठी नवीन पुष्पहार घेऊन या. धावत जा, पळत या, चला निघा. सुमित आणि स्वातीनं एकमेकांकडे बघितलं आणि दोघं एकदम हसायला लागले. वधूवर हसतायत हे बघून मंचावरची मंडळी हसायला लागली. त्यांना हसताना बघून सभागृहातल्या पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत हास्याची लाट पसरत गेली, पसरत गेली, पसरत गेली. आणि इकडे पप्पू आपल्या गळ्यातला पुष्पहार सगळ्यांना दाखवत फिरत होता. मित्रांनो, कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. मित्रांनो, पुन्हा भेटूया वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.